700 रुपयाला मटण आहे किलो. ह्या गोरगरिबाने जगायचं कसं? मंडलिकांची एक सवय आहे, त्यांना जाहिरातबाजी कोणत्याही प्रकारची करता येत नाही. आता बदल काय तर पाहिजे ना, तेच धरून का उपयोग नाही. लोकसभेची निवडणूक लागली, आमदार खासदार म्हणून कुणाला निवडून द्यायचं? आमदार खासदार म्हणून कुणाला निवडून द्यायचं असं म्हणताय तुम्ही? कुणाला द्यायचं हे आम्ही ठरवायचं. कुणाला तरी एक जणाला द्यायचं नाही. आम्ही म्हणले आम्हाला म्हणले का बरं? आमच्या गावाचा विकास केला. गावाची पंचायती आम्ही करीत नाही. मंडलिकला देणार. मोदींच्या नेतृत्वाखाली देश चांगला चाललेला आहे. जो काम करतो त्याच्या पाठीशी आम्ही राहणार. सगळं हे स्थापना केलेलं आहे शाहू महाराजांनी. त्याच्या मागं वारस राहिला पाहिजे. आणि रस्त्याची कामं करतो. आणि काय करायचे? आमची काय लावणी करून दे. आमच्या कोल्हापूर जिल्ह्याचा तो राजा आहे. येत नाही म्हणते इकडे. कोण म्हणते येत नाही? तो वाघ आला जन्माला म्हणून आमचं सगळे झालंय. पाण्याची सोय झाली, सगळे गावांची सोय झाली. तो वाघ आला जन्माला म्हणून त्या माणसासनी जर आम्ही डावलून दुसऱ्या कोणाला तर द्यायचं मतदान म्हणलं तर ते योग्य नाही आहे. शाहू महाराज कसं काय म्हणजे आम्हासारखी माणसं जर द्यायची तर निवडून येणार निश्चित. मंडलिक साहेब टोकापर्यंत पोहोचलेले आहेत. आता आमचं सर्वसाधारण अंतकरण म्हणतंय की आपला शाहू महाराज यावा. सगळं तालुक्याचं जरा म्हणजे घासाघास होणारच. दोन्ही केदार बेकरी, सर्व स्वतःचे उत्पादन असणारी कोल्हापूर गारगोटी मेन रोडवरील एकमेव बेकरी. आमच्याकडे आम्ही स्वतः बनवलेले खारी, बटर, टोस्ट, बिस्किट्स, सर्व प्रकारचे स्वीट्स, नमकीन्स. केदार स्पेशल मलाई लस्सी, मसाले ताक, व्हॅलेंटिना नॅचरल आईस्क्रीम व इतर भरपूर पदार्थ मिळण्याचे ठिकाण. पत्ता केदार बेकरी, तळाशी फाटा, कोल्हापूर गारगोटी रोड. दर्शको नमस्कार. KK न्यूजमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. मी आता खुपिरे या गावामध्ये आहे. करवीर तालुक्यामधील साधारणतः 4-4.5 हजार मतदान असलेले हे गाव आणि आपण या गावामधील आता लोकांच्या सोबत आखाडा लोकसभेचा आणि कौल जनतेचा या माध्यमातून KK न्यूज चॅनेलचा सुरू असलेला हा आपला कार्यक्रम आणि त्या माध्यमातून आपण या लोकांच्या सोबत संवाद साधणार आहे. आगामी लोकसभा निवडणूक आणि त्या पार्श्वभूमीवरती खासदार कोण असायला पाहिजे, का असायला पाहिजे या पार्श्वभूमीवरती आपण यांच्यासोबत बोलणार आहे. नमस्कार मामा. नाव कसं आपलं? रामचंद्र कृष्ण चौगली. इथलंच आहे का? इथलं खुपिरीतलं. खुपिरी. काय वातावरण इकडे? वातावरण कुणाला निवडून द्यायचं? मंडलिकला. का बरं? का बरं म्हणजे आता मोदीला लोकसभेत कार्यकर्ता चांगला आहे आणि भाजप सरकार सुद्धा लोकनेते सुद्धा चांगले आहेत म्हणून त्याला मतदान द्यायचं. म्हणून मतदान करायचं. काय वाटते गावात? गावात हे तर मतदान होईल 75% मंडलिकला. बर. नमस्कार. तुमचं नाव कसं? विकास चौली. खुपिरीत. काय वातावरण इकडे? काय वातावरण? मंडलिकच. कसं काय म्हणते? शाहू महाराज आहेत, मंडलिक आहेत, कोण पाहिजे? आता मंडलिक आहे, चांगला आहे, काम आहे, कार्यकर्ते चांगले आहेत, हे बी आहे चांगलं. होय, म्हणून मंडलिकाला. तुम्ही काय सांगाल, कोण पाहिजे खासदार? आम्हाला नाही, आम्हाला मंडलिक साहेब आम्हाला जातोय. मंडलिक साहेब आम्ही काय करत नाही. पण का मंडलिक साहेब पाहिजे? आमच्या तेवढंच काम केलं ते. कुठल्या? आमच्या बिरबाचं. कधी केलं? आता 2 वर्ष झालं. होय का? गावाचं काम केलं. तुम्हाला काय वाटतं, काय पाहिजे? मोदींच्या नेतृत्वाखाली देश चांगला चाललेला आहे आणि त्यांचंच नेतृत्व यावं अशी आमची सुद्धा इच्छा आहे. बरीच कामं त्यांनी केली आहेत. शेतकऱ्याला 12,000 रुपये द्यायला आहेत. इतर समाजाला सुद्धा थोडं थोडं त्यांनी सहकार्य केलेलं आहे. त्याच्यामुळं वरतीही मोदी यावेत अशी आमची. असं मोदी पाहिजे मंडलिक पाहिजे? मंडळी पण त्यांच्या यांना येणारच, परंतु मोदीसुद्धा वरच्या लेवलला पंतप्रधान व्हावेत कारण तिने सगळ्या क्षेत्राला धरलेलं आहे. त्यामुळं ते यावेत अशी आमची इच्छा आहे. काय वातावरण इकडं लोकसभेचं वातावरण इथं बऱ्यापैकी मंडलिक साहेबांनी कामाचं केलेलं आहे आणि जो काम करतो त्याच्या पाठीशी आम्ही राहणार आहे. पाटलांचा मतदारसंघ येऊ, मग इथं कसं होईल म्हणतात? असं काही नाही, जो काम करतो त्याच्याशी लोकांचं मताचं हे आहे. तर जो काम करतो, आमचं देखील जो काम करतो साधारण बऱ्यापैकी त्यांनी काम केलेले आहेत ते त्यांनाच आमचं हे असणार आहे. काय कामं केलं तिथं मंडलिकांनी? तुमचं मंदिराची कामं केली, मंदिरांना मदत केली. 10-15 लाखाचं मदत केलेली आहे.
मग हे बऱ्यापैकी जो माणूस सर्वसामान्य लोकांची कामं करतो त्या व्यक्तीला निवडून दिलं पाहिजे हे किती आमचं मतदान होईल गावात काय वाटतंय? गावाचं बऱ्यापैकी मतदान होईल किती टक्के? एक 50%च्या आसपास किती आहे. मतदान होईल? 4-4.5 हजार? 4000च्या आसपास आहे की. 4000च्या आसपास. हो हो 50% मंडलिकानं होईल. होईल असं वाटतं. सर्जेराव पाटील काय वातावरण इकडे लोकसभेचं कोण पाहिजे खासदार? मंडलिक कशाबद्दल? हा आपला इकडला विकास केला आहे चांगल्या प्रकारे हां. त्यांनी मदत केली आपल्या मंदिरला वगैरे. हां. संजय मंडलिक, कारण इथं आमच्या गावामध्ये जवळजवळ माजी आमदार चंद्रदीप नरके हां. आणि संजय मंडलिक यांनी जवळजवळ मारुती देवासाठी हां. 1.25 कोटी रुपयाचा निधी देऊन हां. असं भव्य आणि दिव्य असं मंदिर आमच्या गावामध्ये उभारले, मारुती मंदिर. आणि रस्त्यासाठी खूप निधी दिला आहे, भरपूर निधी दिला आहे आमच्या गावासाठी. आणि मंडलिकांची एक सवय आहे, त्यांना जाहिरातबाजी कोणत्याही प्रकारची करता येत नाही आणि उच्च शिक्षित असल्यामुळे त्यांना जाहिरातबाजी फक्त आपलं काम बोलते त्यांचं. आता इकडे बघायला गेलं तर शाहू महाराज आहेत, मंडलिक आहेत. खासदार म्हणून आमदार कुणाला निवडून द्यायचं? आम्हाला मंडलिक आवडतं. का बरं? आमच्या गावाचा विकास केला आहे. काय वाटतंय? मंडलिक साहेब हां. त्यांनी बराच विकास केला आमच्या गावामध्ये. आता सध्या राम मंदिरचं काम चालू होतं, त्यांना पण त्यांनी निधी दिलेला आहे. आमदार चंद्रदीप नरके साहेबांच्या माध्यमातून त्यांनी भरपूर निधी दिला त्यांनी सांगितल्यामुळं, किंवा बाकीचे रस्ते कामं असू देत त्यांनासुद्धा त्यांनी सहकार्य केलेलं आहे. त्यामुळे आम्ही मंडलिक साहेबांनाच निवडून द्या. तुम्ही काय सांगाल? नमस्कार. विकास कामं तर केल्यातच त्यांनी, इतर बाकी सगळ्या गोष्टींचा पाठपुरावा करणे, संपर्क नाही म्हणतात वगैरे. संपर्क भरपूर आहे. हां. संपर्क नाही म्हणतात म्हणजे संपर्क भरपूर आहे म्हणजे मतदारसंघ मोठा असला तरी हां. अगदी मंडलिक साहेब टोकापर्यंत पोचलेले आहेत. हां. मंडलिक साहेबांनी संपर्क ठेवून आवश्यक तिथं निधी देऊन आवश्यक ती कामं सगळी अगदी काळजीपूर्वक लक्ष देऊन, किंवा आणि काही गोष्टी ज्या ह्याच्या लेवलच्या संसद लेवलच्या आहेत त्याचासुद्धा पाठपुरावा करून तरी त्या पूर्णत्वाला नेल्यात. म्हणून मंडलिक साहेब. साहेब नमस्कार. नमस्कार. तुमचं नाव कसं? माझं नाव नितीन भोसले. बर. काय आता शाहू महाराज की मंडलिक? आम्ही मंडलिक. सगळे मंडलिक प्रेमी बसलाय काय? मंडलिक प्रेमी असं नाही, काय आहे, आम्ही मंडलिकांचेच कार्यकर्ते आहे, हां. असा विषय. हां. त्यामुळे आमचं मत हे मंडलिक साहेबांनाच राहणार. आणि अनेक उल्लेख आहे माझा. तुम्ही म्हणताय की मंडलिक साहेब इथे पोचले नाहीत, हां. असं कधी झालेलं नाही. हां. कारण की आमचा इथे किरकोळ, आता थोडक्यात सांगतो तुम्हाला, इथं आमच्या इथं रामस्वामी मंदिर आहे, त्यांनी आता 10 लाख रुपये निधी दिला आहे. त्यांच्या प्रयत्नात नरके साहेब असतील, आमचे नेते संजय पाटील खुपेरीकर असतील. तुम्ही म्हणताय की ते पोचले नाहीत, हे नाही. आपल्या खुपेरी गावाशी त्यांचं चांगले संबंध आहे. खुपेरी म्हणजे नुसतं खुपेरीच नाही, कुठलीही दुःखद घटना असू दे, सुखाची असू दे, खासदार साहेब येऊन जातात. ते नसेल तर वीरेंद्र मंडलिक तर येऊन जातातच. असं काय नाही की खासदार पोचलेच नाहीत, आलेच नाहीत. त्यामुळे आमचं मत हा अपवाद आहे. कोणी उठवले? तर कुणी विरोधकच की, आम्ही सुद्धा म्हणणारच ना. नमस्कार. नाव कसं आपलं? नाव कसं? शिवाजी बळवंत नाईक. हां. शिवाजी बळवंत नाईक. वय काय आता? वय 75. 75 वय आहे. काय वातावरण इकडे? खासदार म्हणून यंदा कुणाला निवडून द्यायचं? मंडलिकला देणार. काय मंडलिकला? मंडलिकला सगळी कामं करतो. काय केलं? काम माफ केले, माफ केले. काय केले? आता भाजीवादाची वेळ पुरा केला आहे. हां. जरा मागणं पडलं तर ते सुद्धा बांधला. हां. आणि रस्त्याची कामं करतो. आणि काय करायचे? हां. कामची का लावणी करून दे. येत नाही म्हणते इकडे. कोण म्हणतं येत नाही? हां. कोण येत नाही मला सांगा की. आणा माझ्या पत्रात आणा, कोण येत नाही म्हणते. हां. कोण लबाड सांगतोय का काय? चांगलं केलंय का? येणार काय आमदार निवडून? मंडलिक आमदार निवडून येणार का? येणार की. कसं काय? कसं काय म्हणजे आम्हासारखी माणसं जर भेटली हां. तर निवडून येणार निश्चित. हां. किती टक्के गावात मतदान घेईल? 7% होणार. 8%. आता आमच्या करवीर मतदारसंघामध्ये माझे आमदार चंद्रदीप नरके साहेब यांच्या माध्यमातून मंडलिक साहेबांनी एवढा भरपूर निधी दिलेला आहे. रामस्वामी मठासाठी क वर्गमध्ये त्याची म्हणजे क वर्गात निवड करून त्याला निधी भरपूर कसा देता येईल अशा पद्धतीने त्यांनी मार्गदर्शन करून तसा निधी पण भरपूर दिलेला आहे. मारुती मंदिरासाठी पण निधी दिलेला आहे. तसं गावामध्ये रस्त्यामध्ये रस्ते जे करणार आहेत त्याच्यासाठी पण निधी दिलेला आहे भरपूर. त्यामुळे मंडलिक साहेब हे 100% निवडून येणार आहेत हे खात्रीपूर्वक असं वाटते. 100%. खासदार म्हणून आमदार कुणाला निवडून द्यायचं? शाहू महाराज. शाहू महाराज. शाहू महाराज. का बरं शाहू महाराज? अहो, आमच्या कोल्हापूर जिल्ह्याचा तो राजा आहे. हां. आणि या
नगरीचा राजा असताना त्या राजाला जर आपण नाकारायचं जर म्हणलं तर ते फार मोठंच चुकीचं होणार आहे. आणि त्या शाहू महाराजच्या कृपेनं आमची ही नगरी आजपर्यंत चांगलं झालेलं आहे किंवा सुजलाम सुफलाम झालेलं आहे. आणि त्या माणसासनी जर आम्ही डावलून जर दुसऱ्या कोणाला तर द्यायचं मतदान म्हणलं तर ते योग्य नाही आहे. शाहू महाराजच ह्या ह्याचा चांगला माणूस आहे, त्यामुळं शाहू महाराजलाच मतदान होणार. तुला काय वाटतं? शाहू महाराज का बरं? आपल्या आपल्या समाजात चांगलं केलेलं, त्यामुळे आपण त्यांना नाव ठेवता येत नाही. एकमेव मतदान काय 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 होईल औंधा गावात असं काय वाटतं? काय जातात नियोजन त्यांच्या पुढे आमचं बघाय की 75% तर शाहू महाराज सगळीकडे घेणार. अहो इथं म्हणतात आता मंडलिकांना 60% पडत. नाही पडणार, अजिबात नाही पडणार. 75% शाहू महाराज घेणार. जरी पार्टी आमच्या गावात दोन्ही असल्या तर शाहू महाराजला मानणारी माणसं बरीचशीच आहेत. का शाहू महाराज पाहिजे सांगा ना? आपल्या समाजासाठी त्यांनी फार झटलेले आहेत ना ते, त्यामुळे आम्ही तुम्हाला हे करणार आहे. काय काय केलेलं आहे? ते शाहू महाराज वेगळे, ते शाहू महाराज वेगळे असे म्हणते ती. बरोबर आहे, जरी असले तरी एकच. मग तुम्ही पण तिकडे जावा. आणि तुम्ही काय सांगाल? तेच की आहेत ते आमच्या शाहू महाराज शिवाय आम्ही दुसरं कुठलं कोणालाही मतदान करू शकत नाही आणि करणार नाही. नमस्कार हो आबा, नमस्कार. नमस्कार. लोकसभेची निवडणूक लागली, आमदार खासदार म्हणून कुणाला निवडून द्यायचं? आमदार खासदार म्हणून कुणाला निवडून द्यायचं असं म्हणताय तुम्ही? बरं, हे असं असले की ज्या वेळेला बाजारात आम्ही जातो त्यावेळेला आपल्याला कुठलं पसंत काय होईल हे काय सांगता येत नाही. असं आहे, हे आम्ही पुढारीचा ऐकत नाही. आम्ही 70-75 वयाची माणसं आहे आणि आम्ही कुणाला मत निवडून द्यायचं, कुणी भ्रष्टाचार केलाय, कुणी हे कायद्यात भंग केलंय, हे आम्हाला सगळं कळते. हे कुणाला द्यायचं हे आम्ही ठरवायचं. बरोबर आहे. काय गावात कल कुणाला दिसते? मंडलिकांची गावाची पंचायती आम्ही करीत नाही आणि पुढारी पण करीत नाही. आमचे मन आहे की आमचं आम्ही करणार. जे काय असेल ते नंतर निवडणुकी दिवशी. निवडून काय प्रत्येक बारकं पोराला सुद्धा कळते हो. आता 400 रुपयानं लसूण आहे, लक्षात घ्या. मग हे गेलं पैसे कुठं? 400 रुपयानं 700 रुपयाला मटण आहे किलो. ह्या गोरगरिबानं जगायचं कसं हे अजून पण त्या सरकारला कळना. आता बोंबलत आता ते गहू दिल्यात का नाही, ते गहू खाऊन बोंबाल देतात ते गोरगरीब. काय खातील हो? जुंधळा आता 80-90 रुपयानं किलो आहेत. कुणाला द्यायचं मत ते ठरवलं की त्याचा गोरगरीब ठरवी. याचं काय आहे का नाही हो? आबा नमस्कार. काय अनुभव आहे? तुमचं नाव कसं? नाव शिवा आबा चौगले, राहणार खुपिरे. बरं, ही माहिती कशासाठी? तुम्ही आता कुणाला मतदान करायचं आमदार लोकसभेला? मतदान होय. मग आता कुणाला तरी एक जणाला द्यायचं नाही. मोकळा मतदानाला किती जण उभा राहिल्या? 2 जण आहेत. कोण? शाहू महाराज आहेत आणि मंडलिक आहेत. मंडलिकडे शाहू महाराज. आमचं मत आहे, आम्हाला सर्वसाधारण जरा कळालंय कोल्हापूरचा शाहू महाराज आहे, त्याला द्यावा असा आमची इच्छा आहे. का बरं शाहू महाराज पाहिजे? कोल्हापूरचा आपला राजकारण आहे, आपला मूळ गाव कोल्हापूर आहे. त्याचं शाहू महाराजाची गादी आहे कोल्हापूरला, आहे का नाही? मग गावचा माणूस जाऊ दे की आपल्या. आणि त्यानं सगळं स्थापना केलेली आहे शाहू महाराजाने. त्याच्या मागं वारस राहिला पाहिजे. मागं काय योजना केली? शाहू महाराज जन्माला आलं नसतं तर आम्हाला रस्त्यानं फिरता आलं नसतं. ते वाघ आला जन्माला म्हणून आमचं सगळे झालंय. पाण्याची सोय झाली, सगळी गावांची सोय झाली. तो वाघ आला जन्माला म्हणून, नाही तर तो नसता तर मग काय धडगत नव्हती. हो. का बरं म्हणजे काय योजना ते दिल्या नसत्या त्यानं करून छान. कारण त्याला बांधलं पाण्याच्या सोयी केल्या, माणसांनी बँका काढून छान पैशाची योजना करून दिली, सगळं दिलं त्यानं. माणसांनी जगायची परिस्थिती करून दिली. पुढं जगायचं माणसाने आपल्या कोल्हापूर जिल्ह्यातल्या लोकांनी मोहर आर्थिक व्यवहार कसं चालावं. आता म्हणतात मोदी सरकार पाहिजे, 400 पार होणार, मोदी सरकार पाहिजे म्हणतात. मग आता आमचं सर्वसाधारण अंतकरण म्हणतंय
की आपला शाहू महाराज यावा. शाहू महाराज यायला पाहिजे. यावा. हो बर काय म्हणताय कोण आम्हाला पक्षपेक्ष काय धरायचा नाही, काय नाही. आमच्या नावासाठी आम्ही सांगतो. आम्हाला तो कोण आहे, भिकारी आहे का कोण राजा आहे हे आम्ही म्हणत नाही. फक्त आमचं ध्येय काय, गावच्या पुढाऱ्याने आपल्या कोल्हापूर जिल्ह्याच्या संरक्षण केलेलं आहे त्याने आणि त्याचा काय तुम्हाला कोण वाटते? शाहू महाराज. तुम्ही विचारून कसं चालणार नाही होते. आम्ही विचारणार की काय आमच्या मनाला आम्ही विचारणार आधी आम्ही देणारच की. हो मग लक्षात आलं का? काय वाटतंय आम्हाला कुणाला निवडून द्यायचं, महाराज की मंडलिक? राजे. का बरं राजे? राजेंच्याबद्दल असं बोलायचं म्हटलं तर भरपूर काय आहे. राजेंच्या आपले करवीर कोल्हापूर जिल्ह्यावर चांगले उपकार आहेत आणि जाणकार आहेत. परत प्रत्येक गोरगरीब जनतेसाठी काय होईल? काय म्हटलं? गावात इथं काय होईल? गावात होईल. राजेंनी जे काही विजन म्हटलं शेतकऱ्यांसाठी चांगल्या प्रकारे उत्पन्नात चांगला भाव म्हणा किंवा ऊसाला चांगला दर देतील. परत एक्सपोर्टसाठी कोल्हापूर जिल्ह्याला चांगल्या ह्याच्यावर विजन मांडतील. परत चांगल्या पद्धतीनं हे करतील. चांगला विषय. गावात किती टक्के होईल? 60-70% तरी मतदान राजेसाहेबांना होईल. काय अडचण? काका नमस्कार. तुमचं नाव कसं? तानाजी पांडुरंग चौगले. इथलंच आहे? इथलेच आहे. काय शेती करतोय. किती एकर आहे? शेती 2 एकर आहे. 2 एकर. ऊस आहे, भात आहे. बरं. काय वाटते आताची ही लोकसभा निवडणूक, ह्यामध्ये खासदार म्हणून आता कुणाला निवडून द्यायचं? यामध्ये खासदार म्हणून संजय मंडलिकला द्यावं असं हे आहे. कारण काय, मोदी सरकार केंद्रात असल्यामुळे खाली काँग्रेसचं काय म्हणजे शिवपुरवठा होत नाही. आणि आतापासून मोदी सरकारनं म्हणजे चांगलं बऱ्यापैकी शेतकऱ्यांसाठी दिलेलं आहे. आणि त्यामुळं मोदीला जर टिकवायचं असेल, म्हणतात की मोदी सरकार हे शेतकऱ्याचं सरकारच नाही ती म्हणत असतील. पण आज पत्र आम्ही बँकेचा दरवाजा बघितला नव्हता. 3 महिन्याला 4 महिन्याला बँकेत आम्हाला मोदीचे पैसे यायला लागल्यामुळं आम्ही मोदीच्या तिथे जाऊ लागलो ना बँकेत. त्यामुळे मोदी सरकारच बरं असं वाटतं. नुसता भ्रष्टाचार आता काय चाललंय तसं त्या राजकारणामध्ये नुसता भ्रष्टाचारच. सीटेसाठी कुठलेही पक्ष सोडायला आता तयार झालेत प्रत्येक. शाहू महाराजांनी तसं केलंय का? आमचं मतदान शाहू महाराज. किती टक्के होईल महाराजांना गावात? 70% तरी होईल. काय म्हणला? शाहू महाराज. शाहू महाराज कसं काय पहिल्यापासून त्यांनी पाण्याची सोयी चांगली केली आहे. मग शाहू महाराजांना मतदान. म्हणून शाहू महाराज. काय करता? शेतीच की. शेती. कुठे चालला आता? घरी. काय शेताकडे गेलता का? नाही रक्षा विसर्जन होतं तिकडे. बरं. काय लोकसभेची निवडणूक लागली, खासदार म्हणून आमदार कुणाला निवडून द्यायचो? शाहू महाराज आहेत म्हणली काय? शाहू महाराज आहेत म्हणली काय? कारण आमचं काय आहे, आमचा जो पार्टी आहे आमच्या गावात ती काय निर्णय घेईल त्याच्यावर. आमची पार्टी आपली? आमची गावातली पार्टी. काय ठरवले आता? तुम्हाला काय वाटते? पार्टीचा आहे पुढे निर्णय, पण आता टाकायचं मग कुणाला टाकायचं? आता काय चांगलं कोण दोघांच्यातलं? तसं पहिलं हिने काम केले मंडलिक साहेबांनी आणि आता हे नवीनच आहेत. त्यांचं हे आहे, ते राजा आहेत. ते राजा असल्यामुळे त्यांना हे करावं असं बी आमचं ही इच्छा आहे. परत ते आता काय निर्णय होईल त्याच्यावर राजांना मतदान द्यायला पाहिजे ही बी आमची इच्छा आहे. परत ते आमच्या पार्टी जो निर्णय घेईल पुढं त्यावरच आम्हाला राहावं घेईल त्याच्यावर. नमस्कार. घेतलंच आहे का गावातलं? काय करताय? शेती. हो. लोकसभेची निवडणूक लागली, आमदार खासदार म्हणून कुणाला निवडून द्यायचं? शाहू महाराजांना. शाहू महाराजांना. का बरं? ते आपले नेते आहेत होते, त्यामुळं आम्ही त्यालाच निवडून द्यायला. गावात किती? 4,500 मतदान आहे. कुणाला कसं पडेल? ऑलरेडी शाहू महाराजांनी कमीत कमी 75% पडेल. एवढं पडेल? 75% पडेल. एवढं कसं काय केलं असं शाहू महाराजांनी त्यांना मतदान टाकायचं? तसंच आहे. काय सांगत नाही? खासदार म्हणून कुणाला निवडून द्यायचं? खासदार राजे यांना. शाहू महाराज. का बरं? आता बदल काय तर पाहिजे ना. तीच धरून का उपयोग नाही. त्याला बदल पाहिजे. तुमच्या तिकडे गावात काय होतं?
हा दोन्ही सम आहे सम तसं बघायला गेलं तर करवीर तालुक्याचं काय वाटतं काय होईल? कर्वे तालुक्याचं जरा म्हणजे घासाघास होणारच घासाघास होणार? दोन्हींच. हां लोक म्हणतात जरा महाराजांना इथं जास्त पडतील. पडणार 100. तुमचं काय मत आहे? काय मंडलिक जास्त घेतील काय कोण घेतील? हे संभाजीराजे पडणार हे होणार जास्त घेणार मला. कोण घेणार? हे छत्रपती महाराज जास्त. महाराज. लोकसभेची निवडणूक लागली आमदार खासदार म्हणून कुणाला निवडून द्यायचं? देशाचा विकास करतं चांगला त्याच्याने प्राधान्य. देशाचा विकास आता म्हणतात नुकसान व्हायला लागले देशाचे हे हुकुमशाही व्हायला लागले असं म्हणतात. काय म्हणतातच महागाई बिगाई सगळी बंद करा. मग ह्या अफवा आहेत काय? मग ही योजना काढली ही योजना सगळ्या बंद करा की कशाला योजना काढता? महागाई सत्य की माझ्या लोकांनी बरं वाटतं की तुम्ही इकडे घेणार इकडे घेणार जो महाराष्ट्राचा विकास चांगला करून करते त्यालाच आम्ही मतदान. आता कोण करेल असं वाटतं तुम्हाला? आता तर कोण करणार? आता व्यक्ती नाव कोणाचं घ्यायचं नाही. नाव घ्यायचं नाही. मग काय वाटते कोण करेल? काँग्रेस करेल का भाजप करेल? बी करेल काँग्रेस बी करा म्हणजे कुणाच व्यक्ती करा म्हणजे आपल्या महाराष्ट्रात काम चांगलं करा त्याला मतदान. ही महागाई योजना तुम्ही कशाला देता? डिझेलचे दर वाढल्या गॅसचा दर वाढल्या हे सगळं योजना बंद केलं. महागाई स्वस्त करा की हे व्हायला पाहिजे. म्हणजे पहिलं गुळाला 600 रुपये दर होता. 18 रुपये शेकडा 18 रुपये व्याज होतं महिन्याला. तो पैसे जायचे लोक. तुमचं आता व्याज येते ते 16 रुपये व्याज आहे. ते सुद्धा लोकांना मग परत व्याज जाईना. योजना सगळ्या बंद करावं कशाला? जे विकास करते त्याला आम्ही जे विकास करेल त्याला आमचं मत आहे. अशा पद्धतीने यांचं हे मत आहे. आता किती आमच्या आता आमचा जीवन संपलं. आता तरुण मुलं आहेत त्याच्या सर्व्हिससाठी काय आहे ती जागा तुम्ही जागा जाहीर करता. आम्हाला कुठं आले त्या नोकर भरती काय इथं रोजगाराचे काय आहे काय नाही. शेतकऱ्याचं काय तसं नाही. एखाद्या शेतावरची पोट. तर आपण करवीर तालुक्यामधील खुपिरे या गावामध्ये आहे. या गावातील आपण लोकांच्या सोबत आता संवाद साधलेला आहे. KK न्यूज चॅनलच्या माध्यमातून सुरू असलेला आपला हा कार्यक्रम आखाडा लोकसभेचा आणि कौल जनतेचा आणि त्या माध्यमातून लोकांनी मत व्यक्त केली ही त्यांची मतं. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते आम्हाला कमेंट करून जरूर कळवा. KK न्यूज चॅनलसाठी कॅमेरामन वैभव पाटील यांच्यासह मी अभिजित. धन्यवाद. अशाच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आमच्या KK न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा.